लग्न. काय लग्न भूवीशी खरं आहे हे? विधिवत सगळ्यांच्या समोर, देवाच्या समोर, देवाच्या साक्षीनं लग्न. आधिपती ऐकलं काय काय बोलले? भूवीशी लग्न. भुवे अगं तुझ्याशी लग्न हेच तर भूमीला पाहिजे होतं. भुवे लय आनंदाचा प्रसंग आहे. देवानं गारानं ऐकलं माझं. भूवीशी लग्न होय ना? दुर्गा ए दुर्गे अगं ऐकलं का ग? नाही आई, आम्ही तिला इथं येण्यापासून मनाई केल्या. हा हे बोलणं आपल्यातच होऊ द्या. होय काय? अगं आनंद झाला, लय आनंद झाला मला बघ. म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट, तुमचं लग्न म्हणजे लय आनंद वाटला बघ मला. हो, पण आई मला ह्या सगळ्याच्या बदल्यात अधिपतीचा संसार हवाय. हा मग चांगलंच आहे की. अधिपतीचा पण संसार झालाच पाहिजे. म्हणजे दुधात साखर म्हणायची की. लय आनंदाची गोष्ट आहे. आणि आमचं असंही ठरलंय की आधी अक्षरा घरी येईल आणि मग त्यानंतर आमचं लग्न होईल. व्यवहार करा लागलाय तुम्ही. व्यवहार असं नाही, हे आमच्या दोघांचं ठरलंय. आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय. आम्ही लग्न करणार आहोत हे बोलणं झालंय आमचं. प्रेम कुठं आहे माझ्यात? प्रेम नाही आहे. प्रेमाची गरज काय आहे? लग्न होतंय ना. मग कशाला लगीन करायचं? कशाला म्हणजे तिच्या इच्छेचा मान म्हणून. तिला ते हवंय. आईसाहेबांची इच्छेचा मान तुम्ही केव्हापासून ठेवा लागला? आजपासून. काय खूळ काढलं तुम्ही मध्येच? काय काढलं आता? हे खूळ नाही अधिपती. असं ठरलंय भुवनेश्वरीचं आणि माझं. अक्षरा या घरात परत येणार आणि मग आम्ही लग्न करणार. अहो पण त्यांनी इथं घरला येण्याचा आणि तुमच्या लग्नाचा काय संबंध आहे मला कळत नाही. संबंध आहे, मोठा घट्ट संबंध आहे. एक मिनिट, तुम्हाला जर असं वाटत असेल की मास्तरीनबाई बाहेर गेल्यात त्यासाठी आईसाहेब जबाबदार आहेत आणि तुम्ही आईसाहेबांसंग लगीन केल्यामुळं आईसाहेब त्यासनी घरला परत बोलवून घेतील, ह्यो तुमचा भ्रम आहे. असं काही होणार नाही. हे बघ अधिपती, मला माझं मन जे सांगते ते मी करतोय आणि त्याच बळावर मला हा डाव खेळायचा आहे. कुठलं काय आईसाहेब, तुम्ही ह्याच्यात पडू नका बरं काय. म्हणजे ह्यांचं मन बदललंय, तुमच्याविषयी प्रेम वाटतंय म्हणून हे नातं घडून यायला लागलंय असं नाही आहे. त्यासनी असंच वाटतं की तुम्ही हे सगळं केलेलं आहे. मास्तरीनबाई ज्या काही बाहेर गेले ते तुमच्यामुळे गेलेले आहेत.